नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार दिलासा. वेतन आयोगाच्या पथकाने अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी बैठका घेतल्या. संघटनांनी आयोगासोबत वेतन, निवृत्तीवेतन, भत्ते आणि इतर लाभांवर उघडपणे चर्चा केली. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. अर्थ विभागाने गेल्या 10 वर्षातील राज्यांच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीचे चित्र बैठकीत सादर केले. आयोगाने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध आर्थिक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत वेतन आयोगाला अनेक सूचना सादर केल्या, ज्यात वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन आणि सेवा शर्तीमध्ये योग्य सुधारणा करण्याची विनंती आहे. वरिष्ठ स्तरावरील वेतनवाढ अत्यंत मर्यादित आहे, ज्यामुळे ती दीर्घसेवा आणि वाढत्या जबाबदाऱ्यांच्या तुलनेत अपुरी ठरते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरही योग्य वेतनवाढ सुनिश्चित करण्यासाठी वेतन रचनेत सुधारणा केली पाहिजे. वेतन आयोगासमोर वेतनवाढ, किमान वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण धोरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन कल्याणासंबंधी प्रस्ताव, 50% महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करणे आणि वेळेवर पदोन्नती यासारख्या सूचनाही देण्यात आल्या. ऑल इंडिया स्टेट पेन्शनर्स फेडरेशनने आयोगासमोर आपली मते मांडली. यामध्ये पेन्शनला विलंबित वेतन मानणे, 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन सुधारणा, पेन्शन कम्युटेशन रकमेच्या पुनर्स्थापनेचा कालावधी कमी करणे, 65 वर्ष, 70 वर्ष आणि 75 वर्ष या वयोमानानुसार अनुक्रमे 5, 10 आणि 15% वय वाढवणे, निवृत्तीवेतनधारकांना 1 महिन्याच्या पेन्शन इतकी आगाऊ रक्कम देणे, निवृत्तीवेतनधारकांना LTC सुविधा देणे आणि देशात एकच वैद्यकीय धोरण लागू करणे या सर्व मुद्द्यांवर मते मांडल्या गेली.